उपदेशक 10:1. उपदेशक 10:1. गंध्याच्या दिनास मरून पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. हालेलुया, हालेलुया, हाले. वचन काय सांगते? गंधाच्या वासाच्या सुगंधी तेलामध्ये मरून पडलेल्या माशामुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. काय सांगते बायबल? बघा, एक सुगंधी तेल आहे, अगदी सुवासिक तेल, गंधाचे तेल. या तेलामध्ये जर माशा मरून पडल्या तर त्या तेलाची दुर्गंधी येणार. सुगंधी असलेलं तेल, त्याच्यामध्ये दुर्गंध निघायला सुरुवात होणार. तसंच आहे, जेव्हा एखादा मनुष्य बायबल सांगते मूर्खपणाने वागतो, वाईट रीतीने वागतो, किंवा जेव्हा मात्र आपल्या जीवनात चुकीच्या गोष्टींना तो प्रवेश देतो, भले तो शहाणा आहे, तो बुद्धिमान आहे, तो हुशार आहे किंवा प्रतिष्ठित आहे, लोकात त्याला मान आहे, सन्मान आहे, पण जेव्हा तो कुठेतरी चुकीचं काम करतो, वाईट काम करतो, तो पाप करतो, मूर्खपणाने वागतो, तेव्हा त्याच्या अक्कलेवर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. त्याची अक्कल, त्याची बुद्धी भ्रष्ट होते, त्याचा मान, त्याचा सन्मान लयात जातो. हा बायबल काय सांगते की माणसाचं ज्ञान, माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट होते, माणसाची प्रतिष्ठा कशी लयात जाते, माणसाचा सन्मान कशा प्रकारे तुच्छ लेखण्यात येतो, तर माणसाच्या मूर्खपणामुळे, मनुष्याच्या चुकीमुळे, त्याच्या वाईट कर्मामुळे, त्याच्या वाईट वागणुकीमुळे मात्र अक्कल आणि ज्ञान आणि प्रतिष्ठा याच्यावर परिणाम होतो. जसे सुगंधी तेल सुवासिक आहे, सर्वांना आवडते, पण माशा मरून पडल्यात तर आता दुर्गंधी येते, तर आता ते तेल कोणालाच आवडत नाही किंवा त्या तेलाचा उपयोग आता कोणी करत नाही. तसं एक ज्ञानी मनुष्य, हुशार मनुष्य, प्रतिष्ठित मनुष्य, सन्मानित मनुष्य जर चुका करत आहे, पाप करत आहे, देवाविरुद्ध वागत आहे, तर तो आपलं ज्ञान, आपली बुद्धी गमावून बसणार, आपला मान, आपला सन्मान, आपली प्रतिष्ठा गमावून बसणार. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराकडून काही गोष्टी शिकायच्या आहेत की मनुष्य बुद्धिहीन, कमजोर कसा बनतो, प्रतिष्ठा, मान किंवा अक्कल, ज्ञान या गोष्टी तो कसा गमावतो. अगदी जेव्हा तो देवाच्या विरुद्ध जातो, पाप करतो, वाईट करतो, चुकीच्या गोष्टी करतो, तेव्हा तो अक्कल शून्य मनुष्य बनतो, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्व गमावून बसतो. तो लोकांच्या दृष्टीने तुच्छ व्यक्ती बनला जातो, कारण तो देवाच्या विरुद्ध अपराध करतो, पाप करतो, वाईट करतो आणि स्वतःचा सन्मान गमावून बसतो, स्वतःचं ज्ञान गमावून बसतो, शहाणपण गमावून बसतो आणि मूर्ख बनला जातो. हालेलुया. तर बायबलद्वारे आपण शिकू की आज अनेक लोकांची बुद्धी का भ्रष्ट झालेली आहे. बुद्धी काम करत नाही, ज्ञान काम करत नाही, अगदी माणसाला कळत नाही, सुचत नाही, समजत नाही, किंवा मनुष्य मूर्खपणाने वागत आहे. का माणसाचं ज्ञान कमी झालेलं आहे, का मनुष्य मूर्खपणासारखा वागत आहे, अगदी मात्र त्याला अनेक गोष्टी का समजत नाही, तर त्याचं कारण काय आहे, तर ते आपण बायबलच्या द्वारे पाहू की बायबल या संबंधाने आज आपल्याला काय शिकवत आहे. बघा, आज अनेक आई वडिलांची तक्रार आहे, मुलं अभ्यास करत नाही, काम करत नाही, ऐकायला तयार मिळत नाही, उलट सुलट बोलत आहेत, भांडणं करत आहे. का? कारण हातात मोबाईल आहे. अगदी मोबाईलच्या द्वारे, वाईट संगतीच्या द्वारे, वाईट गोष्टीच्या द्वारे मुलं बिघडलेली आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी काम करत नाही, त्यांचं ज्ञान काम करत नाही, त्यांचे डोके काम करत नाही, दिमाग बंद पडले. 13-11 वचनात सांगितल्याप्रमाणे डोकं, दिमाग, बुद्धी बंद पडलेली अनेक जणांची. कारण एखादी वाईट सवय, एखाद्या वाईट गोष्टीद्वारे माणसावर इतका परिणाम झालेला आहे की त्याची बुद्धी काम करायची बंद झालेली आहे, त्याचं डोकं काम करत नाही, ज्ञान मात्र काम करू शकत नाही. का? कारण वाईट गोष्टीमुळे, संगतीमुळे, मोबाईलद्वारे, पापामुळे, नशेद्वारे
भ्रष्ट झालेले आहे. तर या संबंधाने बायबल आपल्याला अनेक गोष्टी शिकवते की मनुष्याची बुद्धी का कमजोर झाली, माणसाचं ज्ञान का कमी झालेलं आहे, का त्याच्यामध्ये शहाणपण नाही. एखाद्या व्यक्तीला कितीही शिकवा, अगदी त्याला व्यवस्थित शिकवा की असं करायचंय तसं करायचंय, असं व्यवसाय करायचंय, काम करायचंय किंवा अशा व्यक्तीचा अशा प्रकारे सन्मान करायचाय, त्याच्या डोक्यात जातच नाही, त्याला कळणारच नाही. किती समजावा तरी त्याच्या डोक्यात जात नाही. का? कारण कुठेतरी त्याच्यामध्ये पाप आहे, वाईट गोष्टीची सवय आहे. त्यामुळे केवढं चांगलं शिकवा त्याच्या डोक्यात जात नाही, वाईट गोष्टीने त्याची बुद्धी काम करत नाही, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि बघा बायबल आपल्याला शिकवते की माणसाचं ज्ञान कसं कमी होते, माणसाची बुद्धी कशी कमी होते. एखाद्या माणसात गर्व आहे, अहंकार आहे, मी पण आहे, तरी त्याची बुद्धी कमी होणार. पैशाचा मोह आहे, पैशाची लालच आहे, पैशाच्या मागे धावतो, तरी त्याची बुद्धी कमी होणार. एखादा मनुष्य जुलूम करत आहे, अन्याय करत आहे, वाईट रीतीने वागत आहे, तरी त्याची बुद्धी कमी होणार. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते हे बायबलच्या द्वारे पाहू की कशा प्रकारे माणसाचं ज्ञान कमी होते. आपण देवाला सांगतो, देवा मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, मला समजदार बनव, माझ्यामध्ये शहाणपण भर, मला हुशार बनव, माझ्या मुलाला बुद्धिमान बनव. पण देव बनवणार कसा? आपण मूर्खपणाची कामं करतो, पाप करतो, अपराध करतो, वाईट करतो, तर ज्ञान कसं वाढेल? उलट आहे ते पण कमी होईल. ज्ञान धार्मिकतेने वाढते, ज्ञान प्रार्थनेने वाढते, ज्ञान सत्कृत्याने वाढते, ज्ञान चांगल्या गुणाने वाढते. जो मनुष्य परमेश्वराच्या सहवासात राहतो, सत्कृत्य करायला सुरुवात करतो, धार्मिकतेमध्ये स्वतःची वाढ करतो, तेव्हा त्याची बुद्धी वाढते, तेव्हा त्याचे ज्ञान वाढते, तेव्हा तो मनुष्य समजदार बनला जातो, समंजसपणाने भरला जातो. पण वाईट गोष्टीने त्याची बुद्धी भ्रष्ट होते. वचन काय सांगते? यशाया पुस्तकामध्ये 14 अध्याय 11 ते 15 वचनात तिकडे बघा बायबल काय सांगते की मात्र अधोलोकाच्या बाबतीत की मात्र सैतान जो आहे, हा सैतान म्हणजे लुसिफर, दियाबल, देवदूत. बायबल सांगते तो गर्व बाळगत होता, अहंकार बाळगत होता. मी देवापेक्षा उंच सिंहासन करीन, मी परात्परा समान बनेन, देवापेक्षा उंच सिंहासन बनेन म्हणजे मी देवापेक्षा श्रेष्ठ बनेन, म्हणजे माझं सिंहासन वरती, मी वरती बसेल, देव माझी स्तुती करेल, हे देवदूत माझी स्तुती करतील. गर्व आला त्याच्यामध्ये. देवाने त्याला अधिकार दिला होता, देवाने मात्र त्याला घडवले होते, आपल्या पवित्र पर्वतावर ठेवले होते, सतत निरंतर देवपित्याची स्तुती करायला. परंतु गर्व आला की देवाची स्तुती नाही, माझी स्तुती झाली पाहिजे. म्हणून वचन काय सांगते? 28 अध्याय 12 ते 17 तो सर्वांग सुंदर, देखणा, बुद्धिमान, ज्ञानी होता, पण त्याला वरून खाली टाकले. वचन सांगते का त्याला खाली टाकले? जो देवाचा दूत होता, देखणा होता, बुद्धिमान होता, ज्ञानी होता, हुशार होता. बायबल सांगते त्याला खाली टाकले. 17 वचनात त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. काय सांगते? देवाने त्याची बुद्धी भ्रष्ट केली. जो ज्ञानी होता, बुद्धिमान होता, बुद्धी भ्रष्ट झाली. का भ्रष्ट झाली? 16 वचन, याचकर 28:16. अपकार बुद्धी त्याच्या सुरू त्याने पातक केले, देवाविरुद्ध अपराध केला, त्याने परमेश्वराच्या विरुद्ध वागायला सुरुवात केली. तेव्हा जो ज्ञानी होता, बुद्धिमान होता, समजदार होता, तो मूर्ख बनला, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. देवाच्या विरुद्ध गेले. इतका ज्ञानी, इतका बुद्धिमान तो होता, भरपूर ज्ञानी, भरपूर बुद्धिमान. अगदी मात्र देवाच्या पवित्र पर्वतावर तो होता, अग्निपाशातून हिंडत फिरत असे तो. त्याच्या अंगभर अनेक प्रकारची रत्ने होती. परंतु गर्व आला, अहंकार आला, मीपण आला, देवाच्या विरोधात गेला आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. पापा बाबतीत, वाईटा बाबतीत, चुका बाबतीत, म्हणजे तो वाईट आणखीन करायला लागला, चुका करू लागला. त्याच्यामधली धार्मिकता नाहीशी झाली, पवित्रता नाहीशी झाली. आज सैतानामध्ये ज्ञान आहे, पण कोणते ज्ञान? पाप करण्याचे, वाईट करण्याचे, जुलूम करण्याचे ज्ञान आहे. धार्मिकतेचे ज्ञान नाही, पवित्रतेचे ज्ञान त्याच्यामध्ये मिळत नाही, देवा संबंधीचे ज्ञान त्याच्यात मिळत नाही, कारण हे ज्ञान भ्रष्ट झालेलं आहे त्याच्यातलं.
नष्ट झालेली आहे, धार्मिकतेची बुद्धी त्याच्यातली नष्ट झालेली आहे. म्हणून देवाने त्याला मात्र वरून खाली टाकलं. जो स्वर्गात राहत होता तो वरून खाली पडला आणि त्याचे घर आज पृथ्वीच्या खाली अधोलोकात आहे, नरकात. अंधकाराच्या ठिकाणी जो प्रकाशात होता तो आज अंधकारात आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे धार्मिकते बाबतीत, आणि मात्र त्याला वरून खाली टाकलेले. तो आता देवाचा दूत नसून देवाचा वैरी, शत्रू, विरोधी म्हणजे सैतान बनलेला आहे. त्याला वरून खाली टाकलं, बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणजे बघा, जेव्हा मनुष्य देवाच्या विरुद्ध जातो, गर्वाने, अहंकाराने आणि मीपणाने भरतो, तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी काम करायची बंद होते, त्याचं ज्ञान कमी होते. मूर्खपणाने तो मनुष्य भरला जातो. त्याला कळत नाही, सुचत नाही, समजत नाही, काय करावंसंही मात्र त्याला समजत नाही. आणि मात्र नाही ते वेगळेच भलतेच करून तो बसतो. जो धार्मिकतेत वाढतो, प्रार्थनेत वाढतो, देवाच्या सहवासात राहतो, सत्कृत्य करतो, त्याचे ज्ञान वाढत जाणार, त्याची बुद्धी वाढत जाणार, तो बुद्धिमान बनत जाणार, तो हुशार बनत जाणार. परमेश्वराचं ज्ञान त्या व्यक्तीमध्ये कार्य करायला सुरुवात करणार. परमेश्वराच्या अनुग्रहाने, परमेश्वराच्या सामर्थ्याने मात्र तो मनुष्य भरला जाणार. आपण प्रभूच्या सहवासात राहणार, प्रार्थनेच्या सहवासात राहणार, तर ज्ञान बुद्धी आपल्यामध्ये अधिक वाढणार. परंतु पापाद्वारे, वाईट कर्माद्वारे, वाईट गोष्टीद्वारे आपले ज्ञान कमी होणार, आपली बुद्धी कमी होणार. म्हणून बायबल सांगते, पुढे माझ्या सांगते खरेदीकरास पहिले पत्र 8:7 बघा, माणसाची बुद्धी कशी कमी होते, ज्ञान कसं कमी होते. तथापि ज्ञान सर्वाच्या ठायी असते असे नाही, तर कित्येकावर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखविलेलं नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांची सतत विवेक बुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते. काय होते? बायबल सांगते कित्येकांवर मूर्तीपूजेचा मात्र संस्कार झालेले आहेत, आणि त्यामुळे सवयी म्हणजे जसं की मूर्तीपूजा करणे, नैवेद्य खाणे किंवा मात्र चुकीच्या गोष्टीकडे वळणे, ही सवय झाली की आता हे कसं सुटणार, याच्यातून कसं बाहेर पडणार, म्हणजे एक सवय करून घेतलेली आहे. आता बघा, आता आपण प्रार्थनेत प्रभू येशूला ओळखलेले, जिवंत देव आपल्याला कळालेले, वचन परमेश्वर आहे. परंतु हल्ली आपण मग ती प्रभू येशूची मूर्ती असू दे या पवित्र माता मरीची, तरी त्याची पूजा करतो. सवय, त्याला आरतूर घालणे, मेणबत्त्या लावणे, हे करणे, ते करणे, सवयीचा गुण आहे अनेक लोकांमध्ये, आणि त्यामुळे त्यांची सतत विवेक बुद्धी विटाळते. परिणाम कुठे होतो? बुद्धीवर. हालेलुया. या गोष्टी केल्याने त्यांच्या बुद्धीवर परिणाम होतो, त्यांची बुद्धी विटाळते, बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी काम करत नाही. हालेलुया, हालेलुया. वाईट गुणाद्वारे, मूर्तीपूजेद्वारे, नैवेद्य खाण्यासंबंधाने, पापासंबंधाने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि त्यामुळे बुद्धी काम करत नाही, आणि त्याचे ज्ञान, त्याची बुद्धी, त्याचा समजसपणा कमी व्हायला सुरुवात होतो, कारण त्याचा असर त्याच्या बुद्धीवर होतो. ती बुद्धी दुर्बल असल्यामुळे विटाळते, काम करत नाही. मनुष्य कधी बुद्धिमान बनणार, कधी ज्ञानी बनणार? जो तो देवाच्या वचनाप्रमाणे चालणार, जो तो खरोखर परमेश्वराचा सन्मान करणार, परमेश्वर पित्याचे वचन आत्मसात करणार, तेव्हा त्याची बुद्धी काम करायला सुरुवात करणार, तेव्हा त्याला परमेश्वर अनुग्रह मात्र देणार. आपण लोकांचं ऐकणार, जगाचं ऐकणार, तर आपली बुद्धी काम करणार नाही. जो देवाचं ऐकतो त्याची बुद्धी काम करेल. बघा, वचन काय सांगते? उत्पत्ती 3 त्या ठिकाणी वचन आपल्याला शिकवते की आदाम आणि हव्वा, जेव्हा देवाने त्यांना बनवलं, एदेन बागेत ठेवलं, देवाने एकच आज्ञा लावून दिली होती. उत्पत्ती 2:15-17 देव पित्याने आदामास काय म्हटलं होतं? बागेच्या
एकच आज्ञा देवाने लावून दिली होती. देवाने आदामाला हव्वीला ज्ञानाने परिपूर्ण केलं होतं. त्यांच्यात ज्ञान होतं, बुद्धी होती, आदामामध्ये होती तर हव्वीमध्ये नाही का? दोघे देवाच्या प्रतिरूपासारखे होते. ज्ञानाने, बुद्धीने, समजपणाने ते भरलेले होते. परंतु उत्पत्ती 3 अध्याय काय सांगते? जेव्हा मात्र सैतान सापाच्या रूपात येऊन स्त्रीला भुरळ घालू लागला आणि त्याने तिला प्रश्न विचारले आणि तिने त्याची उत्तरं दिली. उत्तरं देताना मीठ मसाला लावून त्याच्यात मध्ये वाढ करून तिने सांगितले जे देवाने सांगितलं पण नव्हतं. सैतान काय म्हणतो? काय देवाने तुम्हाला बागेतली सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मनाई केली? स्त्री म्हणत आहे की देवाने आम्हाला बागेच्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मोकळीक दिले, फक्त मध्यभागी असलेल्या झाडाविषयी देवाने आम्हाला म्हटले ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्व होतं नव्हतं ते सर्व सांगून टाकलं. त्याचाच फायदा सैतानाने घेतला. तुम्ही खरोखर मरणार नाही. ती सैतानाचं ऐकायला लागली, त्याच्या शब्दावर भरोसा ठेवू लागली आणि तिकडेच फसली. तिची बुद्धी काम करायची बंद झाली. सैतान काय म्हणतो? देवाला माहिती आहे तुम्ही फळ खाल्ल्यावर देवासारखे होतील. तिने हा विचार केला नाही, आम्ही अगोदरच देवासारखे आहोत. हा जो साप माझ्या पुढे ना देवासारखा दिसत ना मिलत तर मला काय बनवील. बुद्धीचा वापर केला नाही. सैतानाचं ऐकत राहिली. सैतानावर तिने भरोसा ठेवला आणि त्यामुळे तिची बुद्धी काम करायची बंद झाली. आणि सैतान सांगतो फळ खाल्ल्यावर तुम्ही देवासारखे होतील, बरे वाईट जाणणार, तुम्हाला ज्ञान मिळेल. मग गर्व आला, मग अहंकार आला. हा मी देवासारखे होईल, पण तिने विचार केला नाही मी अगोदरपासूनच देवासारखे. आणि त्यामुळे तिने ते फळ तोडले, खाल्ले. त्या फळाचा तिला मोह सुटला. फळ तोडले, खाल्ले, दोन्ही नवऱ्याला दिले, दोघांनी पण फळ खाल्ले, दोघांनी आज्ञा मोडली. आणि मात्र देव पिता आल्यानंतर देव पित्या पुढे उभे राहण्याची हिंमत राहिली नाही, जाऊन झाडात लपले. या ठिकाणी त्यांची बुद्धी अशी भ्रष्ट झाली की धार्मिकतेपुढे सुद्धा उभे राहण्याची हिंमत राहिली नाही, परमेश्वरासमोर उभं राहण्याची हिंमत राहिली नाही. आणि पाप कबूल करण्याऐवजी उलट पापात आणखीन वाढ केली. बघा, त्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली की पाप वाढवत गेली. उलट पाप कबूल करण्याची संधी देव पित्याने त्यांना दिली होती, परंतु आणखीन पापात भर. आदाम सांगतो जी स्त्री तू मला सोबती दिली तिने मला फळ दिलं म्हणून खाल्लं. स्त्री सांगते सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी खाल्लं. आपलं स्वतःचं पाप ते कबूल करू शकले नाही. देवाने दोघांनाही एकेक बागेतून बाहेर काढून टाकलं आणि मात्र त्यांच्या जीवनात पीडा आले, आजार आले, शाप आले, मृत्यू आला पापाच्या द्वारे. जेव्हा आपण इतरांचं सैतानाचं ऐकतो, लोकांच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, तेव्हा आपली बुद्धी काम करत नाही, आपली बुद्धी क्रिया करत नाही, आपली बुद्धी कमजोर व्हायला सुरुवात होते. कारण देवाचं ऐकण्याऐवजी आपण जगाचं ऐकतो आणि स्वतःच्या जीवनावर संकट ओढून बसतो. माणसाचं ज्ञान बुद्धी कधी वाढते? जेव्हा तो देवाचं ऐकतो तेव्हा, जेव्हा तो परमेश्वराच्या सानिध्यात राहतो तेव्हा, जेव्हा तो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो तेव्हा त्याची बुद्धी काम करायला सुरुवात करते, तेव्हा त्याचं ज्ञान वाढते. पण लोकांचं ऐकणार, पापामध्ये जीवन जगणार, वाईट जीवन जगणार तर आपली बुद्धी पण काम करणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्याला परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे, प्रभूचे नियम पाळायचे तर आपली बुद्धी काम करेल. पुढे काय सांगते पहा, नीतिसूत्री 11-12 जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय. शेजाऱ्याला तुच्छ मानतो, एकमेकांवर प्रेम करत नाही, प्रीती करत नाही, एकमेकांचा तिरस्कार करतो, तो अक्कलशून्य, बुद्धिशून्य. त्याची बुद्धी नष्ट झाले म्हणून तो एकमेकाला तुच्छ मानतो. शेजारी कोण? आपल्या घराच्या बाजूला राहणारीच व्यक्ती नाही, आपल्या ओळखीची, आपल्या आसपास आपण भले काम करतो तिथे, आपण जिथे राहतो किंवा कुठे पण आपल्या जोडीला, आपल्या बरोबर आपल्या आसपास जे लोक आहेत किंवा आपल्या जोडीला प्रार्थनेला येणारे, आपल्या जोडीला प्रार्थनेत असणारे, हे सर्व आपले शेजारी आहेत. मग जर आपण एकमेकाला तुच्छ मानतो तर आपली बुद्धी कमजोर आहे, अक्कल शून्य, बुद्धी शून्य आहोत आपण. जर आपण तुच्छ मानतो एकमेकाला, एकमेकावर प्रेम करत नाही, क्षमा करत नाही, एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर याचा अर्थ आपली बुद्धी कमजोर आहे, आपलं ज्ञान कमजोर आहे, आपली बुद्धी काम करत नाही, आपलं ज्ञान कार्य करत नाही. याच्या दोष, त्याचे दोष, याच्या चुका, त्याच्या चुका, फक्त चुका दिसतात, त्याची बुद्धी कधीच वाढणार नाही.
बुद्धी काम करणार नाही त्याची, हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार. जो प्रेम करतो, क्षमा करतो, सर्वाबरोबर दयेने प्रीतीने वागतो, त्याची बुद्धी तेज होते. देव त्याचे ज्ञान वाढवतो, त्याला समजदार बनवतो परमेश्वर. पण जो नेहमी निंदा, द्वेष, तिरस्कार याच्यातच वाढतो, त्याची बुद्धी कमी होणार. तो अक्कल शून्य आणि बुद्धिशून्य मनुष्य आहे. पुढे वचन काय सांगते पहा, नीतिसूत्रे 12-11. जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो तो अक्कल शून्य आहे, निरर्थक, व्यर्थ. असं मनुष्य खरोखर व्यर्थ गोष्टीच्या मागे लागलेले आहे. ज्या गोष्टीपासून लाभ नाही, ज्या गोष्टीपासून तारण नाही, ज्या गोष्टीपासून उद्धार नाही, अशाच्या मागे. मग जबाली ती मूर्ती असू दे, व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, दारू असू दे, नशा असू दे, अशा गोष्टीच्या मागे मनुष्य लागलेले आहे. निरर्थक व्यर्थ गोष्टीच्या मागे, चुकीच्या गोष्टीच्या मागे, पापाच्या गोष्टीच्या मागे लागून त्याची बुद्धी भ्रष्ट झाले, अक्कल शून्य झाले, अक्कल नाहीशी झाले, झिरो आलेले त्याची बुद्धी, शून्य झालेली आहे त्याची बुद्धी, म्हणजे बुद्धीच नाही. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टीच्या मागे, वाईट गोष्टीच्या मागे, निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो, तेव्हा आपली बुद्धी शून्य बनते, आपलं ज्ञान शून्य बनलं जाते. ज्ञान काम करत नाही आपल्या जीवनात, बुद्धी काम करत नाही आपल्या जीवनामध्ये. जर आपण चुकीच्या गोष्टीच्या मागे लागणार तर आपली बुद्धी काम करणार नाही. बघा, आज अनेक लोकांमध्ये डोकंच काम करत नाही, समजत नाही, आठवण राहत नाही, लक्षात राहत नाही, बुद्धीच काम करत नाही. हे करायचं, ते करणार, ते करायचं, हे करणार, कळतच नाही. एवढी कमजोर झालेली आहे बुद्धी माणसाची. कारण सतत फोनच्या आहारी, सतत चुकीच्या संगतीच्या आहारी, वाईट गोष्टीच्या आहारी. बघा, जी व्यक्ती जास्त मोबाईल वापरते, जास्त फोन वापरते, त्या व्यक्तीची बुद्धी कमजोर झालेली आहे. कळत नाही, समजत नाही, काही सांगा, काही सर्व डोक्याच्या वरून. अशा प्रकारची बुद्धी माणसाची बनलेली आहे. हुशार असलेली माणसं, ज्ञानी असलेली, बुद्धिमान असलेली माणसं आज अक्कल शून्य आणि बुद्धिशून्य बनलेली आहेत. या फोनच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे, कारण तो सुटतच नाही आता तू रात्रंदिवस, त्यामुळे बुद्धी काम करत नाही माणसाची. हालेलुया. म्हणून म्हणजे सांगते, जो निरर्थक गोष्टीच्या मागे लागतो त्याची बुद्धी काम करणार नाही, त्याचं डोकं काम करणार नाही, अक्कल शून्य आणि बुद्धिशून्य मनुष्य बनणार. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल आपल्याला काही सांगते पहा, यशाया पुस्तकामध्ये 29 अध्यायामध्ये 13 ते 14 वचन सांगते, प्रभू म्हणाले की लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडाच्या शब्दाने माझा सन्मान करीतात, तरी माझपासून आपले अंतःकरण दूर राखितात आणि माझे भय बाळगितात. ते केवळ मनुष्याने पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगवितात. तर पहा, मी या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तनास प्रवृत्त होईल. मी अद्भुत प्रकारे वर्तनास प्रवृत्त होतो. मी अद्भुत व आश्चर्यकारी कृत्य करीन. तेव्हा त्यांच्यातील ज्ञानाचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानाची बुद्धी लुप्त होईल. काय सांगतो ते पिता? हे लोक येतात, तोंडाने माझी स्तुती करतात, पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते माझ्या आज्ञा पाळतात मनुष्याने पडविल्याप्रमाणे, पण मनापासून नाही. माझ्याकडे येतात, प्रार्थनेत बसतात, माझं वचन ऐकतात, पण मनापासून ऐकत नाही, मनापासून माझ्या आज्ञा पाळत नाही. म्हणून मी त्यांचे ज्ञान नष्ट करीन, त्यांची बुद्धी लुप्त करून टाकीन, गायब करून टाकीन त्यांची बुद्धी. कारण ते मनापासून माझी स्तुती करत नाही, मनापासून माझं वचन ऐकत नाही, मनापासून माझ्या आज्ञा पाळत नाही. म्हणून मी त्यांचं ज्ञान नष्ट करीन, म्हणून मी त्यांची बुद्धी नष्ट करीन. आपण मनापासून देवाच्या आज्ञा पाळल्या, मनापासून देवाची स्तुती करायला सुरुवात केली, देवाचं वचन ऐकायला सुरुवात केली, तर ज्ञान वाढणार. पण नुसतं यायचं म्हणून यायचं, प्रार्थनेत बसायचं म्हणून बसायचं, मात्र मन नाही, लक्ष नाही प्रार्थनेत, कंटाळा आलेले, कधी प्रार्थना संपेल, कधी घरी पॉल काढेल, तर बुद्धी कमजोर बनेल, ज्ञान नष्ट होईल, बुद्धी काम करणार नाही, डोकं काम करणार नाही, कळणार नाही, आपल्याला समजणार नाही, मूर्खपणाने मग आपण वागायला सुरुवात करते. म्हणून बायबल सांगते, हे लोक मनापासून माझी स्तुती करत नाही, मनापासून माझ्या आज्ञा पाळत नाही, मनापासून माझं वचन ऐकत नाही, म्हणून मी यांचं ज्ञान नष्ट करीन, यांची बुद्धी नष्ट करीन मी.
देवाचे नियम पाळावे लागतील, पवित्र धार्मिक जीवन जगावं लागेल, मनापासून प्रभूची सेवा करावी लागेल, तर आपलं ज्ञान वाढायला सुरुवात होणार, तर आपली बुद्धी वाढायला सुरुवात होणार. परंतु जर आपण देवाचे नियम मोडणार, आज्ञा मोडणार, पाप करणार, वाईट करणार, तर आपली बुद्धी कमजोर बनणार, ज्ञान कमजोर बनणार, आपलं ज्ञान दुर्बल बनलं जाणार. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, ईशाया पुस्तकामध्ये 44 अध्याय 9 वचनात, कोरी मूर्ती घडविणारे सर्व शून्यवत आहे, त्याचे रम्य विषय काही कामाचे नाही, त्याविषयी साक्ष देणाऱ्या दृष्टी नाही किंवा अक्कल नाही, म्हणून ती देणाऱ्यास लज्जा प्राप्त होईल. काय सांगते बायबल? जे कोरी मूर्ती बनवतात, मूर्ती बनवतात, बायबल सांगते की त्यांना अक्कल नाही, त्यांचं ज्ञान नष्ट झालेले आहे, त्यांची बुद्धी कमजोर झालेली आहे. म्हणजे मूर्ती बनवणाऱ्या लोकांचे ज्ञान आणि बुद्धी कमजोर होणार. इर्मिया 51 अध्यायामध्ये 17-18, प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे, प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे, त्याने ओतलेली मूर्ती प्रत्यक्ष लबाडीच आहे, त्याच्यात मुलीच प्राण नाही, त्या शून्य रूप असून उपहासाला पात्र अशा वस्तू होत, त्याचा समाचार घेतेवेळी त्या नष्ट होतात. काय सांगतो प्रभू? प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य बनलेले. का त्याचं ज्ञान नष्ट झालेलं आहे? का तो पशुसारखा मूर्ख बनलेला आहे? बायबल सांगते कारण तो मूर्तीमुळे तसा झालेला आहे. मूर्ती बनवल्यामुळे, मूर्ती पूजा करण्यामुळे त्याचं ज्ञान नष्ट झालेलं आहे, त्याची बुद्धी नष्ट झालेली आहे, पशुसारखा तो, प्राण्यासारखा तो बनलेला आहे. तो मूर्खतेकडे मात्र ओढला जात आहे. कारण का? बायबल सांगते कारण तो मूर्ती पूजा करत आहे, मूर्ती बनवत आहे, त्यामुळे. म्हणजे जे देवा विरुद्ध आहे ते जर आपण करणार तर आपलं ज्ञान नष्ट होणार, आपली बुद्धी नष्ट होणार, आपण स्वतःचा घात आणि स्वतःचा नाश करून बसणार, स्वतःवर संकट ओढून बसणार, स्वतःचं जीवन धोक्यात आणि निराशामध्ये आपण टाकणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचे नियम, देवाच्या आज्ञा मात्र आपल्याला पाळायचे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. पुढे बायबल सांगते दानियल 4 अध्यायामध्ये, नबुकदनेस्सर राजा, त्याला एक स्वप्न पडले. हालेलुया. एका वृक्षाचे कशा प्रकारे तो वृक्ष वाढला, गगनापर्यंत पोचला, पशु प्राणी सर्व त्याच्या छायेखाली राहू लागले, पण एक जागले आला आणि मात्र तो वृक्ष, ते झाड जे मोठे होते हे तोडून टाकले, त्याच्या फांद्या छाटून टाकल्या आणि त्याचे फक्त खालची बूर मात्र राहू दिले, बाकी सर्व नष्ट केले. सगळं जागा, नबुकदनेस्सर राजा झोपेतून उठला, जागा झाला, अस्वस्थ झाला की काय असेल स्वप्नाचा अर्थ काय असेल. म्हणून मात्र राजा मात्र अनेक लोकांना, जसं की तांत्रिक अनेक लोकांना बोलवलं. त्यानंतर मात्र त्याने दानियेलला बोलवलं. तेव्हा दानियेलने त्याला त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला की महाराज हे स्वप्न असं आहे, स्वप्नाचा अर्थ असं आहे, तो वृक्ष दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस, आणि मात्र एक जागल्याला आणि त्याने तो वृक्ष कापून तोडून टाकला, तसं तुला करण्यात येईल. म्हणून महाराज माझा ऐका, तुम्ही अधर्म सोडून मात्र चांगली सत्कृत्य करा आणि गरिबांवर दया करायला सुरुवात करा. काय सांगितलं? पाप सोडून धर्माचरण करा आणि अधर्म सोडून गरिबांवर दया करा, अशाने तुमचे स्वास्थ्य अधिक काळ राहील. परंतु राजाने ऐकलं नाही, या गोष्टीला फक्त 12 महिने लोटले. दानियल संदेष्टाने म्हटलं होतं की पहा, तुझी स्थिती पशुसारखी होईल जर तू अधर्म सोडला नाही, पाप सोडलं नाही, गरिबांवर दया केली नाही, तर तू मनुष्य नसून, ज्ञानी व्यक्ती नसून एका पशुप्रमाणे बनला जाशील, गवत खाणारा एक मूर्ख मनुष्य बनशील. पण राजाने ऐकलं नाही, या गोष्टीला फक्त 12 महिने लोटले. राजा आपल्या गच्चीवरून फिरत होता आणि म्हणू लागला, एवढी मोठी बाबेल नगरी कोणी बांधले? मीच. या सर्व कोणाचा अधिकार आहे? माझा आहे. हे बोलत
आयुष्यातून घालून देतील. तू पशुसारखा बनला जाशील, तुझं ज्ञान नष्ट होईल. आणि खरोखर नबुकदनेस्सर राजा एका पशुप्रमाणे बनला. बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे केस पक्षाच्या पिसासारखी वाढले. त्याची नखे पक्षाच्या नखासारखी वाढली गेली. तो दही दवात भिजू लागला आणि गवत खाऊ लागला. 7 काळ तो त्या स्थितीत पशुसारखा पडलेला होता, वेडा झालेला, मानसिक झालेला, गवत खात होता. बुद्धी भ्रष्ट झाली, ज्ञान नष्ट झालं, कारण अधर्म सोडला नाही. गरिबांवर त्याने दया केली नाही. गर्व, अहंकार त्याच्यामध्ये होता. या गर्वामुळे, अहंकारामुळे, अधर्मामुळे गरिबाला त्याने मदत केली नाही. त्यामुळे त्याची बुद्धी नष्ट झाली, त्याचे ज्ञान नाहीसे झाले. तो पशुसारखा बनला, गवत खाऊ लागला. राजा होता, गवतात पडून राहिला, दही दवाने भिजू लागला 7 कालपर्यंत. 7 काल लोटल्यावर तो म्हणू लागला, हे सर्व ज्ञान परमेश्वराचे आहे, साऱ्या गोष्टीवर परमेश्वराची सत्ता आहे. गर्व अहंकार बाजूला केला, सर्व परमेश्वराच्या अधिकारात आहे. तेव्हा त्याचे ज्ञान त्याला परत आले, तेव्हा त्याची बुद्धी त्याला परत मिळाली. पशुतून तो मनुष्यात आला. त्याचे लोक सरदार त्याच्याकडे आले, त्याला राजा बनवलं. पुन्हा तो राजा बनला आणि मग तो देवाचे चमत्कार लोकांना सांगू लागला, आठवू लागला आणि त्याविषयी लोकांमध्ये त्याचा प्रसार तो करू लागला देवाच्या चमत्काराचा. बघा, अधर्म सोडला नाही, गरिबावर दया केली नाही, गर्वाने बघला म्हणून ज्ञान नष्ट झालं आणि पशुसारखा मूर्ख बनला गेला. बायबल सांगते, तुम्ही अधर्म करणार, वाईट करणार, गरिबांवर दया करणार नाही तर तुमची बुद्धी कमजोर होणार, तुमची बुद्धी काम करणार नाही, तुमचं ज्ञान काम करू शकणार नाही. आपण सत्कृती करणार, चांगली कर्म करणार तर आपलं ज्ञान वाढायला सुरुवात होणार, आपली बुद्धी वाढायला सुरुवात होणार आणि परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पुढे बायबल सांगते, इर्मिया 51 अध्याय 7 वचन काय सांगते, राष्ट्रे द्राक्षरस प्याली आहेत म्हणून वेडी झालेली आहेत. काय सांगते, राष्ट्रे द्राक्षरस पीत आहेत म्हणून वचन सांगते की वेडी झालेली आहेत. वेडी झालेली आहेत म्हणजे काय, वेडी झाल्यात म्हणजे त्यांची बुद्धी जी आहे ही भ्रष्ट झालेली आहे. द्राक्षरसामुळे, दारू पिण्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, बुद्धी काम करत नाही, बुद्धी नाहीशी झालेली आहे. बुद्धी मात्र त्यांची काम करत नाही. म्हणजे नशा करणारे, दारू पिणारे, वाईट व्यसन घेणारे अशा लोकांची बुद्धी नष्ट होणार, त्यांची बुद्धी काम करणार नाही. कारण का, ते द्राक्षरस पितात, दारू पितात आणि म्हणून बायबल सांगते की मात्र त्यांची बुद्धी नष्ट होणार, त्यांची बुद्धी नाहीशी होणार, अज्ञानी आणि मूर्ख बनणार ते. यशाया 5 अध्याय 11 वचनापासून वचन सांगते की 15 पर्यंत हे लोक सकाळी उठून द्राक्षरसाच्या, दारूच्या मागे लागतात. नाच तमाशा करणे, मोज मजा करणे याच्या मागे लागतात. यामुळे अज्ञानामुळे ती बंदिवासात गेलेले आहेत. त्याच्यातले प्रतिष्ठित लोक उपवाशी मरत आहेत. काय सांगतो प्रभू, हे लोक पहाटे उठून दारूच्या मागे, नशेच्या मागे लागतात, मोज मजा, खाणे पिणे, नाच तमाशा करतात. त्यामुळे अज्ञानामुळे, बघा, ज्ञान नाही झाले, अज्ञानी मूर्ख बनले, त्यामुळे ज्ञान पकडलं
नशेमुळे, दारूमुळे, वाईट गोष्टीमुळे, अपराधामुळे, पापामुळे, दुष्कृत्यामुळे माणसाचं ज्ञान कमजोर बनत चालले. त्यामुळे आज मनुष्य उपाशी मरत आहे. लोकांचे दास बनल्यात, गुलाम बनल्यात. बायबल सांगते अधोलोकात चाललेले आहेत, ज्ञान नष्ट झालेले आहे. पुढे बायबल सांगते होशे 4 अध्यायामध्ये वचन काय सांगते पहा. वचन सांगते 6 वचना, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवेर केला म्हणून मीही तुझा अवेर करीन. म्हणजे अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. ज्ञानाच्या अभावी, ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होतोय. मूर्ख बनलाय ज्ञानाच्या अभावी. ज्ञान नाही, पापामुळे, वाईटामुळे देवाची सेवा करत नाही मनुष्य. वचन काय सांगते 4 वचनापासून पाहिलं तर कळेल की मनुष्य वाईट करत आहे, पाप करत आहे, देवाचं धर्मशास्त्र धिक्कारत आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान नाहीसं होत झालेलं आहे. प्रभू मी तुला माझी सेवा करू देणार नाही. याचकाचं कोणतंच काम मी तुला देणार नाही. माझ्या मंदिरात पण तुला ठेवणार नाही. माझं काम तुला मी करू देणार नाही. तू माझा अवेर केला, मी तुझ्या मुलांचा पण अवेर करीन. आज देवाला ओळखणाऱ्या लोकांनी सुद्धा देवाचं ज्ञान पकडण्याऐवजी पापात धावत आहेत, वाईटामध्ये धाव घेत आहेत, चुकीच्या गोष्टीमध्ये धाव घेत आहेत. म्हणून ज्ञानाचा अभाव म्हणजे ज्ञानाच्या अभावी म्हणजे ज्ञान त्यांचं कमी झालेलं आहे, बुद्धी कमी झालेली आहे. म्हणून प्रभू तुम्ही त्यांचा नाश करीन. ज्ञान कमी झाले, बुद्धी कमी झाली, म्हणून मी त्यांचा नाश करीन. कारण ती माझं ज्ञान पकडत नाही. पापामुळे, दुष्कृत्यामुळे, वाईट कर्मामुळे त्यांचं ज्ञान नाहीच झालेलं आहे. म्हणून मी पण त्यांचा धिक्कार करीन. माझी सेवा पण मी त्यांना करू देणार नाही. माझ्या मंदिरात पण काम त्यांना करू देणार नाही. मी त्यांचा धिक्कार करत आहे. बघा, आपण देवाला ओळखले, परमेश्वरामध्ये आहोत आणि जर वाईट गोष्टीच्या मागे लागणार, चुकीच्या गोष्टीच्या मागे लागणार, पापाची संगत धरणार तर देवपिता आपल्याला धिक्कारणार, आपला नाश होणार. देवपिता आपली पण पर्वा करणार नाही, कोणाचीच पर्वा करणार नाही. मग तो कोणी किंवा असू दे, देव कोणाचीच पर्वा करणार नाही. देवाविरुद्ध वागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची देवपिता पर्वा करणार नाही. आपण देवाचे नियम पाळणार, आपण प्रभूच्या आज्ञा पाळणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करायला सुरुवात करणार. आपल्या जीवनात प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देणार. परमेश्वराची बुद्धी, परमेश्वराचं ज्ञान आपल्यात उतरणार. पुढे वचन काय सांगते पहा. ओबद्या पुस्तकामध्ये ओबद्या 1 ते 9 वचनापर्यंत, एकच अध्याय त्याच्यामध्ये 1 ते 9 वचनापर्यंत अदोम. वचन काय सांगते पहा. अदोमाविषयी परमेश्वर पिता ओबद्या संदेष्टाला सांगतो. प्रभू म्हणतो की पहा, अदोम जो आहे या अदोमाला मी एकदम तुच्छ मानतो. कारण तो म्हणतो की मात्र मी माझं घर उंच स्थानी केलेलं आहे, ताऱ्यामध्ये मी माझं घर बांधलेलं आहे, कोण पाडेल मला. तो अभिमानाने म्हणत आहे, गर्वाने तो भरलेला आहे. म्हणून प्रमाण तुम्ही त्याला खाली ओढून पाडेल. गर्व आलाय त्याच्यामध्ये, अहंकार आलेला त्याच्यामध्ये, माझ्यासारखा कोणी नाही, मी मोठा आहे, मी माझं घर ताऱ्यामध्ये वरती बांधलेले, वर केलेले. तर प्रभू म्हणतो मी त्याची बुद्धी नाहीशी करीन. 8 वचनात, मी अधोमातून स्तुत्य पुरुष नाही तसे करीन, एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन. असे त्या काली नाही का घडणार असे परमेश्वर म्हणतो. तो म्हणत आहे गर्विष्ठ झालेले आहे, अहंकारी झालेले आहे. म्हणून प्रमाण तुम्ही त्याची बुद्धी नाहीशी करीन. माणसात गर्व आला तर बुद्धी त्याची कमजोर होते, पण माणसात नम्रपणा असेल तर देव त्याची बुद्धी वाढवतो. मग देव त्याचं ज्ञान वाढवतो. गर्व आल्यानंतर बुद्धी कमी होते, ज्ञान कमी होते, कळत पण नाही, हळूहळू कमी होत जाणार. मग डोकं काम करणार नाही, बुद्धी काम करणार नाही, कळणार नाही, समजणार नाही. जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात, नम्र, लीन, त्यांचंच ज्ञान वाढेल. पण गर्व आला तर बुद्धी नाहीशी होणार. प्रभू काय म्हणतो अदोमा बाबतीत, गर्विष्ठ अभिमानी बनलाय ना तो, मग मी त्याची बुद्धी नाहीशी करेन. हा अदोम म्हणजे एसाव. प्रभू त्याची बुद्धी नाहीशी करत आहे, बुद्धी नष्ट करत आहे. आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार तर परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देण्यासाठी सुरुवात करणार. मग आपण प्रभूच्या कृपेने, सामर्थ्याने आणि शक्तीने आपण भरले जाणार. पण आपण वाईट नाही करणार तर आपली बुद्धी नाहीशी होणार. पुढे वचन सांगते इर्मिया 8 अध्यायामध्ये 8 ते 9, आम्ही स्तुत्य आहोत, परमेश्वराचे धर्मशास्त्र आमच्याजवळ आहे असे तुम्ही कसे म्हणता.
वचन संधी तुमच्या शहाणपण कुठे असणार? तुम्ही तर धर्मशास्त्र धिक्कारता, वचन धिक्कारता, व तुम्ही शहाणे कुठून, बुद्धिमान कुठून? तुम्ही मूर्ख बनलेले आहे. आपण म्हणतो ना, मी बुद्धिमान आहे, माझं डोकं चालते, मला ज्ञान आहे, मला शहाणपण आहे. प्रभू म्हणतो नाही मिळत. तुझ्या शहाणपण कुठून असणार? तू माझं वचन धिक्कारतोस, वचन नाकारतो, माझ्या वचनाप्रमाणे तू करत नाही, तर तू ज्ञान कुठलास? तू बुद्धिमान कसा असू शकतोस? नाही. तुम्ही लज्जित आणि फजित होणार, तुमची त्रेधा उडणार, तुमची फजिती होणार. प्रभू म्हणतो जे देवाचं वचन धिक्कारतात त्यांची बुद्धी कमजोर होते, त्यांचं ज्ञान काम करत नाही, डोकं काम करत नाही. पण जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात त्यांचं ज्ञान काम करणार. प्रभूने स्वतः म्हटलेले करंदीकरास पहिल्या पत्रामध्ये 1:19-20, मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन, बुद्धिमत्वाची बुद्धी नाहीशी करीन. ज्ञानी कुठे राहिले? जगाचे ज्ञानी कुठे आहेत? प्रभू म्हणतो या ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करीन. कारण प्रभूच्या मार्गावर कोणी चालत नाही, देवाचं वचन ऐकायला तयार नाही. म्हणून प्रभू म्हणतो मी त्यांचं ज्ञान नष्ट करीन, त्यांच्यामध्ये मूर्खत्व भरेन, ते मूर्ख बनले जातील. कारण आज देवाच्या मागे लागायला कोणी तयार नाही, देवाचं वचन स्वीकारण्यासाठी कोणी नाही. माणसात ज्ञान आहे पाप करणं, वाईट करणं, चुकीचं करणं, हे याच्यासाठी डोकं बरोबर चालते. पण चांगली कृत्य घडत नाही, चांगल्या रीतीने त्याचं डोकं चालत नाही, चांगल्या कामासाठी डोकं चालत नाही. अगदी कोणत्या बाबतीत कोणता प्रश्न त्याला विचारा, मग मात्र इंटरनेटचं असो, फेसबुकचं असो, गुगलचं असो, काही पण पुढचं काय आहे काय ताबडतोब सांगेल. पण एखादा व्यवसाय, आपलं कुटुंब, एखादं काम, डोकं काम करत नाही. अगदी पापाबाबतीत, जगाबाबतीत, वाईटा बाबतीत बुद्धी तेज आहे, पण चांगल्या बाबतीतच बुद्धी चालत नाही. सैतानाची बुद्धी माणसात आहे. सैतान पापात बुद्धिमान आहे, पण धार्मिकतेत बुद्धी नष्ट झालेली आहे त्याची. बुद्धीच काम करत नाही, धार्मिकतेत होते, म्हणून तो देवाच्या विरुद्ध गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आपण देवाचे नियम पाळणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पण पापाकडे, वाईटाकडे वळणार तर आपलं ज्ञान काम करणार नाही, आपली बुद्धी काम करणार नाही, आपलं ज्ञान भ्रष्ट होणार, आपली बुद्धी भ्रष्ट होणार. म्हणून आपल्याला परमेश्वराकडे वळायचं. देवाचं वचन आपल्याला पूर्ण रीतीने आत्मसात करायचं. जर काय आपण देवाचं वचन आत्मसात करणार तरच ज्ञान वाढेल, तरच बुद्धी वाढेल. पण जगामध्ये पापामध्ये राहणार तर आपली बुद्धी भ्रष्ट होणार, बुद्धी काम करणार नाही, ज्ञान नाहीच होणार, अक्कल नाहीच होणार. आपण अक्कल शून्य, बुद्धी शून्य व्यक्ती बनले जाणार. आपल्याला वाटते आपण बुद्धिमान असावे, हुशार असावे, ज्ञानी असावे, तर देवाचे नियम पाळायला सुरुवात करा, प्रार्थनेत वाढ करा, गरिबांना मदत करायला सुरुवात करा, धार्मिक जीवन जगायला सुरुवात करा. आणि मग आपली बुद्धी इतकी तेज चालणार की कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर देणार. लूक 21:15, मी तुम्हाला अशी बुद्धी आणि अशी वाचा देईन की तिला अडविण्यासाठी तुमचे कोणतेही विरोधक समर्थ होणार नाही. अशी बुद्धी, अशी वाचा, असं ज्ञान परमेश्वर आपल्यामध्ये भरेल. जो आपण प्रभूमध्ये राहणार, प्रभूचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, प्रभूचं ज्ञान आपल्यामध्ये काम करणार. पण वाईट कर्माने, पापाने, खोटे बोलणे, भांडणं करणे, चिडचिड करणे, रागावणे, एकमेकाची निंदा करणे, वाईट कामं करणे, दारू पिणे, मूर्तीपूजा करणे, या सर्वांनी आपली बुद्धी भ्रष्ट होते, आपलं ज्ञान कमजोर होते. मग बुद्धी काम करत नाही, आपल्याला कळत नाही, समजत नाही, आपल्या डोक्यात राहत नाही, आपल्या लक्षात राहत नाही, कारण आपण कुठेतरी चुकत आहोत. म्हणून परमेश्वरामध्ये वाढा, प्रार्थनेच्या सहवासात राहा, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. सांगण्यासाठी भरपूर आहे बायबलमध्ये, परंतु वेळ कमी. पण आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.